झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाडा दुष्काळानं होरपळतोय, मात्र तरी देखील सरकारकडून मराठवाड्यावरती सातत्यानं अन्यायाचं चित्र दिसून येते। मराठवाड्यात जनावरांसाठी 11 तर अहमदनगरमध्ये 173 छावण्या आहेत। त्यामुळे सरकारकडून असा दुजा भाव का, हा प्रश्न मराठवाड्यामधले दुष्काळानं त्रस्त शेतकरी विचारतात। महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळ जाणवतोय। त्यामुळे राज्यातल्या 969 गावांमध्ये यावेळी भीषण पाणी टंचाई आहे। दुष्काळामुळे जनावरांना चाराही नाही। त्यांच्यासाठी सरकारनं टंचाईग्रस्त भागात छावण्या सुरू केल्या आहेत। चारा छावण्यांवर सरकारनं आतापर्यंत 214 कोटी 13 लाख रुपये खर्च केलेत आणि चारा वितरणासाठी 684 कोटी 29 लाखांचा निधी वितरित केलाय। मात्र हा खर्च करताना मराठवाड्याकडे दुर्लक्ष केल्याचं समोर येत आहे। महाराष्ट्रात नगरमध्ये 173, सोलापूरमध्ये 109, साताऱ्यात 89, सांगलीत 20, बीडमध्ये 8, उस्मानाबाद जिल्ह्यात 2 आणि पुण्यामध्ये 1 अशा जवळपास 401 जनावरांच्या छावण्या सुरू आहेत। जनावरांच्या चारा छावण्यांची ही संख्या पाहता सर्वात कमी छावण्या मराठवाड्यात असल्याचं दिसतंय। यावर मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडली। मराठवाड्या व्यतिरिक्त इतर महाराष्ट्रामध्ये दुष्काळ कमी असून जवळपास 600 छावण्या चालू आहेत जनावरांच्या, आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त 10 छावण्या चालू आहेत। तर आम्ही जोपर्यंत एकत्र येऊन आमची बाजू मांडत नाही सरकारसमोर, तोपर्यंत आम्हाला काय मिळणार नाही। या जीवघेण्या दुष्काळामुळे बळीराजावर आपल्या लाडक्या जनावरांना विकण्याची वेळ आली आहे। पाणी काही नाही, रब्बीचं पीक नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आम्ही काही कामही नाही कुठे। मराठवाड्याला प्रत्येक वेळी आपल्या हक्कासाठी भांडावं लागतं। आधी पाण्यासाठी आणि आता चाऱ्यासाठी ओरड करावी लागणार आहे, कारण ओरड केल्याशिवाय हक्काचं काहीच मिळत नाही, असाच काहीसा अनुभव मराठवाड्यातल्या लोकांना आहे। झी 24 ताससाठी विशाल करवळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।